सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये दावा केला जातोय की ₹20ची पाण्याची बाटली हॉटेल मालकाने विकल्यामुळे त्याला सुप्रीम कोर्टाने ₹60,000चा दंड लावला. हॉटेलमध्ये काय पाणी फुकट असतं का? चला जाणून घेऊ कायदा काय म्हणतो. वास्तविक पाहता हॉटेल मालकाने ग्राहकांना मोफत पाणी म्हणजेच आरो फिल्टरचं पाणी देणं हे बंधनकारक आहे. तसेच हे संपूर्ण हॉटेल मालकांवरतीच लागू होतं. तसेच पर्यायी पाणी म्हणून म्हणजेच ब्रँडेड पाण्याच्या बाटल्या हे देखील तो विकू शकतो. विकत असताना MRPपेक्षा कुठल्याही प्रकारे जास्त पेमेंट तो घेऊ शकत नाही. जर जास्त पेमेंट घेतलं तर तशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती असा दंड लागू शकतो. तसेच जर त्याने GSTमध्ये पाण्याची बाटली ॲड केली आहे व त्याला GST लावले आहे तरी देखील त्याच्यावरती कारवाई होते असा नियम सांगतो. तसेच सदर प्रकरणी म्हणजे जर तुमच्यासोबत देखील असं काही केव्हा घडलं असेल की ₹20ची पाण्याची बाटली तुम्हाला ₹25ला लावली या त्याच्यावरून अधिक जास्त रक्कम लावली व ते बिलामध्ये ॲड करण्यात आलं, तर तुम्ही हॉटेल मालकाच्या विरोधात माननीय फूड अँड ड्रग्स सेफ्टी विभाग यांच्याकडे देखील तक्रार करू शकता. कन्झ्युमर कोर्ट यांच्यामध्ये देखील तक्रार करू शकता. तक्रार कशी करायची त्याचा संपूर्ण अर्ज पुढीलप्रमाणे. धन्यवाद.